खूप कमी जेवते, डाएट पण करते, तरीही पोट काही कमी होत नाही, मग तुमची जेवणाची वेळ चुकीची असेल. जेवणाची वेळ इतकी महत्त्वाची आहे का? तर हो, अगदी 100%. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं शरीर हे 24 तासांच्या जैविक घड्याळावर चालत असतं. बॉडी क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम असंही म्हणतात याला. आणि हे बॉडी क्लॉक ठरवतं की तुमचं पचन कधी चांगलं होईल किंवा चरबी ही कधी साठणार आहे. म्हणजेच आपलं बॉडी क्लॉक हे आपलं पचन, हॉर्मोन्स, एनर्जी, मेटाबॉलिझम हे सगळं नियंत्रित करत असतं. सकाळी दुपारी पचनशक्ती ही खूप चांगली असते. आयुर्वेदानुसार सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत पित्तकाळ हा सांगितलेला आहे. म्हणजेच तुमची पचन शक्ती ही या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत असते. याच वेळेमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे योग्य प्रमाणात स्त्रवतात. बाईल सिक्रिशन हे योग्य प्रमाणात होतं. ग्लुकोज मेटाबॉलिझम हे चांगलं होतं आणि लिव्हर फंक्शन सुद्धा हे चांगलं असतं. म्हणजेच तुम्ही खाल्लेल्याचं एनर्जीमध्ये रूपांतर हे खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि चरबी ही साठत नाही. हेच संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळेमध्ये पचन संस्थेची गती ही मंदावते. म्हणजेच लिव्हर फंक्शन हे सुद्धा स्लो डाऊन होऊन जातं, मेटाबॉलिझम स्लो डाऊन होऊन जातं. लिव्हर हे आपलं डिटॉक्स आणि रिपेअर या मोडमध्ये जातं आणि त्यामुळे पचन हे चांगल्या पद्धतीने होत नाही. आणि याचा परिणाम म्हणून इन्सुलिन लेव्हल वाढते आणि पोटावरची चरबी ही साठायला लागते. म्हणजेच दिवसा खाल्लेलं अन्न हे पचतं आणि रात्री खाल्लेलं अन्न हे साठत जातं. आपली पचनसंस्था ही पोट, आतडी, पॅनक्रियाज, लिव्हर असं एकत्रितपणे काम करत असतात. दिवसा लिव्हर हे ग्लुकोज मॅनेज करतं आणि फॅट ब्रेकडाऊन सुद्धा हे करतं. रात्री लिव्हर हे टॉक्झिन्स बाहेर काढतं, हॉर्मोनल रिपेअर करत असतं. त्यामुळे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करतो तेव्हा लिव्हर त्याचं जे काम आहे की टॉक्झिन्स बाहेर काढणं, डिटॉक्स करणं हे सोडून डायजेशनच्या कामाला त्याला लागावं लागतं. त्यामुळे ही दोनही कामं ही नीट होत नाही. म्हणजेच टॉक्झिन्सही बाहेर काढली जात नाहीत आणि डायजेशन सुद्धा नीट होत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खावं कधी? तर सगळ्यात आयडियली म्हणजे सकाळी 10च्या आत जेवण करणं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवण करणं. पण तुमच्या काही रुटीनमुळे, कामामुळे तुम्हाला समजा ही वेळ जमत नसेल तर 3 वेळेला डिव्हाइड करून तुम्ही खाऊ शकता. सकाळी नाश्ता 7 ते 9च्या दरम्यान, दुपारी जेवण 12 ते 2च्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण हे 7च्या आधी म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही करू शकता. रात्री 9 नंतर केलेलं जेवण म्हणजे तुमचं पोट हे वाढणारच आहे. तुम्हाला पोटावरची चरबी नियंत्रित ठेवायची असेल तर जेवण बदलण्याआधी तुम्ही जेवणाची वेळ बदला. जेवणाची वेळ ही रोज ठराविक ठेवणं किंवा एकच ठेवणं हे खूप गरजेचं आहे. फिक्स्ड मील टायमिंगमुळे तुमचं गॅस्ट्रिक ज्यूस, डायजेस्टिव्ह एन्झाईम आणि बाईल सिक्रिशन हे योग्य प्रमाणात होतं. इन्सुलिन बॅलन्स सुधारतं आणि लिव्हर मेटाबॉलिझम हे इम्प्रूव्ह होतं. हॉर्मोनल रिदम हा स्टेबल होतो. योग्य वेळी भूक लागते. फेक क्रेविंग्स, फेक हंगर हे टाळले जातात. सतत खाणं हे टाळलं जातं. गोड खाणं हे सुद्धा टाळलं जातं आणि पोट भरलं आहे ही भावना सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिझॉल हे योग्य प्रमाणात कंट्रोलमध्ये राहतं. मेलॅटोनिन हे स्लीप हॉर्मोन सुद्धा योग्य वेळेला रिलीज होऊन झोप सुद्धा सुधारते. जेवणाची वेळ फिक्स असली की फॅट्स ऑक्सिडेशन हे वाढतं. शरीराला कधी खायचं हे माहिती आहे, त्यामुळे फास्टिंग विंडो ही वाढते आणि ह्यामुळे साठलेलं जे फॅट आहे त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. जेवणाची वेळ आणि फिक्स्ड मील टायमिंग हे किती महत्त्वाचं आहे तुमची पोटावरची चरबी नियंत्रित ठेवण्यासाठी हे तुम्हाला आत्तापर्यंत हे समजलं असेल. म्हणजे जेव्हा आपण पोटावरच्या चरबीचा विचार करतो तेव्हा त्याच्यासाठी फक्त एखादी गोळी घ्या असा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. तर ह्यामागे काय सायन्स आहे, सायंटिफिक रिझन्स काय आहेत की ज्याच्यामुळे तुमची पोटावरची चरबी वाढतीये हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने त्याच्यावर काम कराल. त्यासाठी आजचा आपण हा विषय घेतला की जेवणाची वेळ आणि जेवणाचं फिक्स टायमिंग्स. आयुर्वेदानुसार सुद्धा जेव्हा तुम्ही योग्य वेळेला जेवता तेव्हा तुमचा अग्नी हा समतोल राहणार आहे आणि वेळ चुकली की रोगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे मॉडर्न सायन्स किंवा आयुर्वेद हे दोन्ही आपल्याला हेच सांगतं की तुमची जेवणाची वेळ ही योग्य हवी,
फिक्स हवी, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून नक्कीच वाचू शकता. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं की इन्सुलिन रेझिस्टन्स आणि पोटावरची चरबी. आजच्या पार्टमध्ये आपण बघितलं की तुमच्या जेवणाच्या वेळा आणि पोटावरची चरबी. मागचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला तुमच्या पोटावरच्या चरबीचे काय अनुभव आहेत, त्यामुळे तुम्हाला काय त्रास होत आहे, किंवा तुम्ही स्वतः काही ॲनालिसिस केलंय का की ह्या कारणामुळे माझी पोटावरची चरबी वाढतीये पण तुम्ही त्याच्यावर योग्य पद्धतीने काम नाही करू शकत आहे, तर तेही आम्हाला नक्की कळवा. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ती माहिती देऊ शकेल आणि तुमची पोटावरची चरबी ही नियंत्रणात आणण्यासाठी नक्कीच आपण काम करू शकू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.